असं त्याचा अर्थ होईल का? Okay. In last lecture we have seen all the types of the all processes. Screening बघितले आपण, aeration बघितलं. After that we have seen the flocculation, sedimentation we have seen. After that filtration is the point, and after the filtration there are the two only the processes are remain, that is the disinfection and the chlorination. बघा पहिल्यांदा स्क्रीनिंग मध्ये काय बघितलं, the large particles that are removed from the water. How to remove? By the screening process only. स्क्रीनिंग मध्ये काय करतो आपण, जे लार्ज पार्टिकल्स आहेत किंवा जे काही त्या ठिकाणी वुडन प्लॅंक्स असतील, ठीक आहे, म्हणजे सॉलिड पार्टिकल आहेत ते आपण काय करतो, रिमूव्ह करतो बाय द स्क्रीनिंग प्रोसेस बाय युजिंग द ट्रॅश ट्रॅप दॅट वी हॅव सीन. सेकंड पॉइंट मध्ये आपण एरिएशन बघितलं. एरिएशन म्हणजे काय, एरिएशन मध्ये आपल्याला वॉटर एक्सपोज टू द एन्व्हायरमेंट करायचं, अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव मेड द, काय केलं होतं त्या ठिकाणी आपण, फ्री फॉलिंग ऑफ वॉटर, दॅट कन्सेप्ट वी आर यूज. आणि फ्री फॉलिंग ऑफ कन्सेप्ट मुळे काय होतं, वॉटर is come in the contact with the air, and so that oxygen will be dissolved into the water, and whatever the dissolved gases which are harmful to the human health, that will be eliminated from the water. And there are the different types of the aerators are used. कुठले कुठले aerator, पहिला कुठला होता तुमचा, that is the cascade aerator, त्यालाच आपण gravity aerator म्हणतो. Second one is the कुठला होता, second one is the कुठला आहे, mixing aerator आहे. Third one is the spraying, and किती आहेत, चार कुठले कुठले आहेत आपले, पहिला होता हा डिफ्युज्ड एरिएटर, पहिला ग्रॅव्हिटी एरिएटर, डिफ्युज्ड एरिएटर, फ्लॉन्टेन एरिएटर, त्याला स्प्रेइंग एरिएटर, आणि लास्ट वन इज द मेकॅनिकल एरिएटर. दिस ऑल एरिएटर्स वी हॅव सीन इन डिटेल. यामध्ये काय होतं, डिझॉल्व गॅसेस अँड द कलर ऑफ द वॉटर दॅट विल बी गेटिंग चेंज्ड. Second one is the coagulation. Coagulation process मध्ये alum, that coagulant we have used for the collection of the material at the lowermost part of the bed. ओके, आणि कलम नावाचा कॉग्युलंट आपण या ठिकाणी यूज केला, सो दॅट काय होणार आहे, त्या पार्टिकलची साईज इन्क्रीज होणार आहे. निगेटिव्ह पार्टिकल्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पार्टिकल्स, अँड सो दॅट दे विल बी सेटल डाऊन because of the coagulation process. Next one is the flocculation, rapid mixing, again that slow mixing that we have made, and flocks are collected at the lowermost part, and from the chamber we will collect the sludge, whatever the sludge or the solid particle from the chamber only, sedimentation chamber. After that we have seen the sedimentation. Sedimentation मध्ये काय होतं, जे फ्लॉक्स आहेत ते एकदम लोअर मोस्ट पार्टला आलेले आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी स्पीड वरती डिपेंड आहे. स्पीड सेटल, कुठल्या पार्टिकलचं स्पीड जर जास्त असेल, पार्टिकल जर लाईट असतील तर त्यांना रिक्वायर्ड टाइम कसं असणार आहे, जास्त असणार आहे फॉर द सेटलिंग ऍट द डाऊन. आणि जे पार्टिकल्स जड आहेत, त्याचं वेट हेवी वेट आहे, तर ऑल दॅट टाइप ऑफ द पार्टिकल्स विल बी सेटल ॲज अर्ली ॲज. दिस इज द सेडिमेंटेशन. त्यामध्ये सेडिमेंटेशन थ्रू काय केलं जातं, पार्टिकल्स कलेक्ट होतात एकदम लोअर मोस्ट पार्टला, आणि नंतर लोअर मोस्ट पार्ट थ्रू आपण हे काय करतो, स्लज ऑर द सॉलिड पार्टिकल्स विल कलेक्ट फ्रॉम द सेडिमेंटेशन बेड. नेक्स्ट इज देअर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द सेडिमेंटेशन टँक. त्यामध्ये मग रेक्टँग्युलर आहे, सर्क्युलर आहे, अपर बॉटम टँक आहे. त्यामध्ये इनलेट असतो आणि आउटलेट असतो. थ्रू दिस इनलेट वॉटर आणखी आउटलेट थ्रू काय केलं जातं, वॉटर, क्लीन वॉटर आहे ते बाहेर सोडलं जातं, आणि जे काही स्लज आहे तो एका साइडहून काय केलं, तो डिस्पोज केला जातो. That is the solid particle. After that we are coming up to that point, that is the filtration point. Filtration म्हणजे काय बघितलं आपण, by this all the processes from screening towards the sedimentation. आणि काय केलेलं आहे, यापर्यंत जे वॉटर आलेलं आहे ते वॉटर आपल्याला काय करायचं आहे, या वॉटरमध्ये पण जर काय इफ देअर आर दी सम पार्टिकल्स आर अवेलेबल, देन वी हॅव टू रिमूव्ह बाय दिस फिल्ट्रेशन प्रोसेस. तर फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये यू कॅन सी द डायग्राम. इन दॅट फिल्ट्रेशन इनलेट इज देअर, आउटलेट इज देअर. ओके, अँड थ्रू दिस इनलेट देअर आर दी टू लेयर्स. कुठले कुठले लेअर आहेत बघा, वन लेअर इज ऑफ सँड, अदर लेअर इज ऑफ ग्रॅव्हल. तर मग सँड लेअर आणि ग्रॅव्हल मध्ये त्यामध्ये इनलेट आहे, तो रॉ मटेरियल जे आहे कुठून आलेलं, सेडिमेंटेशन मधून, ते वॉटर आपण काय करणार आहोत, एंटर करणार आहोत त्या कशामध्ये, तर या प्रोसिजर मध्ये. आणि वॉटर जेव्हा यामध्ये एंटर होईल, दॅट इज द रॉ वॉटर, तर काय होणार आहे त्या ठिकाणी, देअर विल बी अ वॉट एव्हर द ब्लॉक्स. या ठिकाणी रेड कलरचे जे काही तुम्हाला मटेरियल दिसत आहे, दॅट रेड कलर मटेरियल म्हणजे काय असणार आहे, सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत. दॅट ऑल सॉलिड पार्टिकल्स आर इंटरलॉक इंटू दिस सँड अँड इंटू दिस ग्रॅव्हल. म्हणजे काय होणार आहे, हे रेड पार्टिकल्स या सँड मध्ये, या ग्रॅव्हल मध्ये काय होतात, लॉक होतात. आणखी फक्त दॅट वॉटर, ओनली दॅट क्लीन वॉटर इज ड्रेनड आउट, सिपेज थ्रू दिस टू लेयर्स फ्रॉम दिस सँड अँड द ग्रॅव्हल. आणि लास्टला जे वॉटर जे होणार आहे, खाली मिळणार आहे, दॅट वॉटर इज
फ्लोईंग टुवर्ड्स द आउटलेट दॅट वॉटर इज अ क्लीन वॉटर. म्हणजे काय केलं तर अंडर ग्रॅव्हिटी या ठिकाणी दोन टाईप आहे, स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर आणि रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. तर स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर मध्ये काय करतो केलं जातं की वॉटर जे आहे ते सँड थ्रू काय केलं जातं, सिपेज केलं जातं, लिकेजेस केलं जातं आणि त्यामुळे जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते सॉलिड पार्टिकल्स विच हॅव्हिंग द मॅक्झिमम साईज they will interlock into this gravel size, and which having the smaller size they will interlock into the sand, and only this water is seepages आणि वॉटर डाऊन ला जातात ते वॉटर म्हणजे क्लीन वॉटर आपण काय करतो कलेक्ट करतो फ्रॉम द आउटलेट. तर यामध्ये दोन टाईप आहेत, वन इज द स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर अँड सेकंड वन इज द रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. तर स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर आहे ते अंडर ग्रॅव्हिटी वॉटर आहे ते टॉप पासून ते वॉटर पर्यंत काय होतं फ्लो होतं. पण रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर मध्ये काय होतं, प्रेशर अप्लाय करून काय केलं जातं, वॉटर आहे ते फ्लो केलं जातं आणि त्याच्या थ्रू जे ऑल द जे काही सस्पेंडेड मॅटर्स आहेत ते सेपरेट केले जातात फ्रॉम द वॉटर आणि ओनली क्लीन वॉटर इज टेकन आउट फ्रॉम द आउटलेट. That is the procedure of the filtration. आणि sand यूज केलेला आहे सो दॅट इट इज नोन ॲज अ स्लो सँड और द रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर अशी ह्याला ठिकाणी नावे दिलेली आहेत. तर इथपर्यंतचा सिलेबस आपण लास्ट लेक्चरला मी बघितलेला आहे. या ठिकाणी दोन्ही टाईप आहेत, तो म्हणजे पहिला म्हणजे तुमचा स्लो सँड अँड रॅपिड सँड ह्याचे दोन्ही फिगर्स आहेत. पण इन डिटेल मध्ये तुम्हाला या फिगर्स एक्झाम मध्ये ड्रॉ करण्यासाठी किंवा इन डिटेल तुम्हाला विचारलं जाणार नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला फक्त माहिती असावं की स्लो सँड म्हणजे काय, ही फिगर बघितलं तर या ठिकाणी यू विल गेट द आयडिया अबाउट द फिल्ट्रेशन प्रोसेस बाय युजिंग द सँड. तर यामध्ये सँडचे दोन लेअर आहेत, ग्रॅव्हल सँड सँड, त्यामध्ये वॉटर सिपेज और लिकेज होतं, त्यामध्ये परत वॉटर जे वॉटरमध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स दॅट ऑल पार्टिकल्स विल बी इंटरलॉक इनटू दिस सँड इनटू दिस ग्रॅव्हल अँड वॉटर ओनली दिस सिपेज and that water is collected through the outlet, that is the filtration process. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? येस मॅम. ओके, डायग्राम काढून घेतले मागच्या वेळेला? येस मॅम. ओके, तर या जे दोन टाईप आहेत तर त्याचं इन डिटेल वर्किंग कन्स्ट्रक्शन तुम्हाला विचारलं जाणार नाही. ओनली यू शुड नो व्हॉट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस. आणि स्लो सँड आणि ग्रॅव्हिटी सँड, त्यामध्ये सँड वापरली जाते, हा पॉइंट असेल. आणखी परत तुमचे व्हॉट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शन आणि क्लोरिनेशन हे दोन पॉइंट या ठिकाणी राहतात. तर डिसइन्फेक्शन म्हणजे काय, द फिल्टर्ड वॉटर मे नॉर्मली कंटेन सम हार्मफुल डिसीजेस प्रोड्युसिंग द बॅक्टेरिया इन इट. प्रोड्युसिंग बॅक्टेरिया इन इट. तर बघा आपल्याला बॅक्टेरिया जे अवेलेबल आहेत वॉटरमध्ये, आतापर्यंत आपण सगळ्या प्रोसेस बघितल्या, आपण एंडला आणखी त्यामध्ये काय जर बॅक्टेरिया अवेलेबल असतील, ठीक आहे, तर ते आपल्याला रिमूव्ह करायचे. मग ते आपण रिमूव्ह कुठल्या प्रोसेसने करतात, तर आपण ते डिसइन्फेक्शन या प्रोसेसने आपण काय करणार आहोत, ते रिलीज करणार आहोत फ्रॉम द वॉटर. तर बघा यामध्ये द फिल्टर्ड वॉटर, आता या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल हे बॅक्टेरिया जर अवेलेबल असतील वॉटरमध्ये तर आपल्याला रिमूव्ह करायचे. मग बाय दिस डिसइन्फेक्शन अँड बाय दिस क्लोरिनेशन वी कॅन रिमूव्ह दिस टू बॅक्टेरिया, दिस पिक्चर्स बॅक्टेरियाज. तर बघा, दिस बॅक्टेरिया मस्ट किल्ड इन ऑर्डर टू मेक द वॉटर सेफ फॉर द ड्रिंकिंग. ते काय करायचे, तर डिसइन्फेक्शन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर ते बॅक्टेरिया जे अवेलेबल आहेत तर त्या बॅक्टेरियाला काय केलं जातं, किल केलं जातं, किल्ड इन ऑर्डर टू मेक द वॉटर सेफ फॉर द ड्रिंकिंग. The process of killing these bacteria is known as disinfection sterilization. म्हणजे काय बघा, process of killing the bacteria is known as or disinfection sterilization लाच disinfection म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवा, MCQ ला विचारू शकतात. The process of killing the bacteria is known as, first option is the flocculation, second one is the sedimentation, third one is the क्लोरिनेशन आणि लास्ट वन इज द स्टरिलायझेशन. तर स्टरिलायझेशन म्हणजेच काय असणार आहे, डिसइन्फेक्शन असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये काय केलं जातं, द किलिंग ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे किलिंग ऑफ बॅक्टेरियाज. इफ बॅक्टेरियाज आर अवेलेबल इन टू द वॉटर दे आर हार्मफुल टू द ह्युमन अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू रिमूव्ह दिस बॅक्टेरियाज फ्रॉम द वॉटर अँड फॉर दॅट प्रोसेस दिस डिसइन्फेक्शन प्रोसेस इज युज्ड. डिसइन्फेक्शन म्हणजे काय, किलिंग द बॅक्टेरिया, दॅट इज द स्टरिलायझेशन ऑर द डिसइन्फेक्शन प्रोसेस इन टू द वॉटर. नेक्स्ट वन इज द क्लोरिनेशन. या क्लोरिनेशन प्रोसेस मध्ये पण काय केलं जातं, द क्लोरीन इज ऍडेड टू द वॉटर आणि या क्लोरीन ऍड केला तर त्याला आपण क्लोरिनेशन प्रोसेस म्हणतो. यामुळे काय होतं की वॉटर डिस्ट्रीब्युशन मध्ये जे काही बॅक्टेरियाज आहेत दॅट ऑल्सो रिमूव्ड फ्रॉम द वॉटर. In this way, these are the two methods, that is the chlorination and disinfection. Both these methods are helpful for us for reducing
the bacteria from the water. Okay, that is the disinfection process. Disinfection process ला स्टरिलायझेशन म्हणतात. क्लोरिनेशन मध्ये क्लोरीन हा वॉटर मध्ये ऍड केला जातो, त्यामुळे जे काही बॅक्टेरियाज आहेत ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधून. ठीक आहे. So in this way, that point we have seen here. So write down this disinfection process and the chlorination process. Write down disinfection. Next process, disinfection. Disinfection. The filtered water may normally contain. The filtered water may normally contain some harmful disease, producing bacteria in it, The bacteria must be killed. The bacteria must be killed. The bacteria must be killed in order to make the water safe for drinking. The water safe for drinking. Water safe for drinking. The process of killing these bacteria. The process of killing these bacteria. The process of killing these bacteria is known as disinfection or sterilization. Below this, write down chlorination. Enough chlorine is added. Enough chlorine is added so that some remaining bacteria to go out from the water distribution system. Through the water distribution system for protecting
for protecting the public ones. Okay, we'll move towards the next slide. समजलं का सगळ्यांना? All of you getting disinfection and the chlorination process for removal of the bacteria from the water. त्यामध्ये disinfection process, त्यामध्ये killing of bacteria is the process, and chlorination मध्ये chlorine is added to the water for killing the bacteria and which are safe for the human. All of you getting? Yes, ma'am. Okay, moving towards the next point, that is the water softening. आता बघा water softening, that point is here. The water is said to be hard. आता water soft आहे की water hard आहे हे आपल्याला काय करायचं, चेक करायचं. water soft आहे की hard आहे. तर हे आपण कसं म्हणजे हे करणार की water is the soft or water is the hard. तर आता आपण बोरचं पाणी पितो, विहिरीचं पाणी पितो. ओके, त्यामध्ये नदी असेल तर नदीचं पाणी असतं. तर हे जे काही बोरचं पाणी आहे, तर या बोरच्या पाण्यामध्ये जास्त क्षार असतात, तर त्याला आपण हार्ड वॉटर असं म्हणतो. ओके, आणखी जे पाणी आपलं जे नदीचं आहे किंवा विहिरीचं पाणी आहे, तर ते वॉटर कसं असतं, सॉफ्ट वॉटर असतं ऍज कम्पेअर टू बोर वॉटर. तर त्यामध्ये बघा, वेन water is said to be hard when it contains relatively large amount of bicarbonates, carbonates, sulfates and the chlorides of calcium and magnesium dissolved in it. म्हणजे बघा, बोरचं जे वॉटर आहे ते हार्ड असतं. त्या वॉटर मध्ये कुठल्या टाइपचे कंपोनेंट आहेत, तर बायकार्बोनेट्स आर देअर, कार्बोनेट्स आर देअर, again sulfates are there, and the chlorides of calcium and the magnesium, they are dissolved into that water, and so that water is a hard water as compared to the well water, as compared to the river water. तर हे हार्डनेसच्या पद्धती किती आहेत, दोन. देयर आर दी टू टाइप्स ऑफ द हार्डनेस. एक आहे टेम्पररी हार्डनेस, काही एक आहे ते परमनंट हार्डनेस. जे हार्डनेस काय असू शकतं, टेम्पररी पण असू शकतं, हार्डनेस परमनंट पण असू शकतं. तर याला आपल्याला काय करायचं, वॉटर जर हार्ड असेल तर हार्ड वॉटर मुळे काय होऊ शकतं, बोरचं पाणी जर बघा आपण पिलं तर बोर मुळे काय होणार आहे, स्टोन वगैरे होतो, मूतखडा म्हणतो आपण. तर हे प्रकार जे आहेत ते हेल्थला इफेक्ट करतात. तर त्यामुळे वॉटर कसं पाहिजे, पितो जे वॉटर, ड्रिंकिंग वॉटर शुड बी अ सॉफ्ट वॉटर असलं पाहिजे. त्यामध्ये कार्बोनेट्स आहेत, डायकार्बोनेट्स आहेत, समजा काही सल्फेट्स आहेत, क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम आहेत. दॅट शुड बी इन अ स्मॉल अमाऊंट. ते कसे पाहिजे, छोटे पाहिजे अमाऊंट मध्ये. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वॉटर आहे तो आपल्याला सॉफ्ट बनवावं लागेल, हार्ड वॉटर टू सॉफ्ट वॉटर. मग त्यासाठीची पण प्रोसेस आहे, हाऊ टू रिमूव्ह दॅट हार्डनेस फ्रॉम द वॉटर. There are the two. One is the temporary hardness, second one is the permanent hardness. So right, समजलं का हार्डनेस म्हणजे काय? वॉटर कसं असतं, हार्ड आहे. कशामुळे म्हणणार आहे आपण वॉटर हार्ड आहे, कधी म्हणणार आहे, वेन वॉटर मध्ये काय आहे, बायकार्बोनेट्स, कार्बोनेट्स असतील, सल्फेट्स असतील किंवा क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम, हे जर डिझॉल्व कंपोनेंट असतील वॉटर मध्ये, तर दॅट वॉटर इज अ हार्ड वॉटर. हार्ड वॉटर ह्युमन हेल्थ वरती काय करणार आहे, इफेक्ट करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला वॉटर काय करावं लागेल, सॉफ्ट करावं लागेल. मग सॉफ्ट करण्याचे परत दोन मेथड आहेत, ते आपण बघूयात. त्याच्या अगोदर जो हार्डनेस आहे वॉटर मधला, तो हार्डनेस एक तर टेम्पररी असू शकतो किंवा एक परमनंट असू शकतो. तर हा हार्डनेस आहे तो दोन्ही पद्धतीने आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचा. टेम्पररी हार्डनेस जरी अवेलेबल असेल वॉटरमध्ये तरी, किंवा परमनंट हार्डनेस असेल तरी, तर आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचं. ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूयात, हाऊ टू रिमूव्ह. आता त्यामध्ये टेम्पररी हार्डनेस कुठले कुठले आहेत, तर इट इज कॉज्ड बाय, कशामध्ये, बायकार्बोनेट्स. वॉटरमध्ये काय आहेत, बायकार्बोनेट्स प्रेझेंट आहेत, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. तर त्यामुळे त्या हार्डनेसला आपण काय म्हणतो, टेम्पररी हार्डनेस. त्या वॉटरमध्ये जर कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर जास्त असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत टेम्पररी हार्डनेस. आणखी जर परमनंट हार्डनेस म्हणजे काय, इट इज कॉज्ड बाय डिझॉल्विंग द क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस अँड द अल्युमिनियम. हे जर कंपोनंट जर या वॉटरमध्ये असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत परमनंट हार्डनेस. हा परमनंट हार्डनेस आणि टेम्पररी हार्डनेस बोथ आपल्याला काय करायचे, ते रिमूव्ह करायचे बाय द डिफरंट मेथड्स. तर त्यामध्ये बघा, रिमूव्हल ऑफ हार्डनेस कशाने रिमूव्ह करणार, बाय द बॉइलिंग किंवा बाय ऍडिंग द लाईम, दॅट आर फॉर द टेम्पररी हार्डनेस. आणि परमनंट हार्डनेस कसं रिमूव्ह करणार आहोत आपण, लाईम सोडा प्रोसेस, जिओलाइट प्रोसेस किंवा डिमिनरलायझेशन और डिआयोनायझेशन प्रोसेस. तर या तुम्हाला प्रोसेस इन डिटेल मध्ये नाही आहेत, ह्याचं फक्त ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कुठल्या मेथडनी हार्डनेस आहे किंवा वॉटरचं
कमी केलं जातं किंवा वॉटर सॉफ्ट बनवलं जातं. तर त्यामध्ये बॉईल करणं, वॉटर बॉईल करणं, दॅट इज द फर्स्ट पॉईंट. त्या वॉटरमध्ये लाईम यूज करणं, दॅट इज द सेकंडरी. त्यामध्ये परत टेम्पररी हार्डनेस आहे तर लाईम सोडा प्रोसेस यूज करायची किंवा झिओलाइट प्रोसेस किंवा डिमिनरलायझेशन किंवा आयोनायझेशन. या ज्या प्रोसेस आहेत या थर्ड इयर मध्ये इन डिटेल आहेत. तुम्हाला आता त्याचं स्टडी करण्याची काही गरज नाही. ओनली यू शुड नो हाऊ टू रिमूव्ह द हार्डनेस. तर त्यामध्ये पहिला एकच पॉईंट बाय बॉइलिंग, सेकंड इज बाय ऍडिंग द लाईम सोडा प्रोसेस, झिओलाइट प्रोसेस, आणखी डिमिनरलायझेशन प्रोसेस. हे पॉईंट फक्त तुम्ही काय करा लक्षात ठेवा. समजलं का बघा. हार्डनेस, वॉटरचं सॉफ्टनिंग म्हणजे काय, वॉटर आपल्याला सॉफ्ट बनवायचं आहे. हार्ड असेल तर वॉटरला हार्ड कधी म्हणणार आहोत आपण, कार्बोनेट्स, सल्फेट्स, बायकार्बोनेट्स, कॅल्शियम क्लोराईड असेल त्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड असतील अवेलेबल तर त्याला आपण वॉटर हार्ड आहे असं म्हणणार आहोत. हे हार्ड वॉटर आहे ते आपल्याला काय करायचंय, सॉफ्ट बनवायचं. तर त्यासाठीचे दोन मेथड आहेत ते आपण बघितल्या, फॉर टेम्पररी अँड फॉर द परमनंट. मग ते बॉइलिंग असेल, लाईम सोडा असेल यूज करून त्या ठिकाणी, किंवा डिआयोनायझेशन प्रोसेस असेल फॉर द परमनंट हार्डनेस. तर या प्रोसेस यूज करून काय करायचं आपल्याला, वी हॅव टू मेक द वॉटर ॲज अ सॉफ्ट ॲज which is not harmful for the human. समजलं का सगळ्यांना? समजलं? Yes. Yes. Write down this water softening. Water softening. Water softening. Water is said to be hard. Water is said to be hard when it contains relatively large amount of bicarbonate. Relatively large amount of bicarbonate, comma carbonate, comma sulfate, and calcium chloride. And magnesium chloride. Dissolved in it. Below this write down types of hardness. Write down first temporary hardness. Second, permanent hardness. Below this write down temporary hardness. त्यामध्ये लिहा caused by dissolved bicarbonates of calcium and magnesium. Caused by dissolved bicarbonates of calcium and magnesium. AKA alkaline. Or carbonate hardness.
Below this, write down permanent hardness. Permanent hardness caused by dissolved chlorides and sulfates of calcium, magnesium, ferrous Fe, and aluminium, etc. Full stop. Next, below this, write down removal of hardness. Write down first point. Removal of temporary hardness. First one is the boiling. Second one, by adding lime. Below this, write down removal of temporary hardness. Removal of permanent hardness. That word is permanent. Write down first lime soda process. Second one is the zeolite process. Third one, demineralization or deionization process. Okay. All of you completed? Yes, ma'am. Okay. In this way, our water treatment plant with all processes is completed here. Within 5 minutes, I will take the revision of this once again. Water treatment plant, there are the different processes. In this way, introduction part we have seen. Introduction मध्ये काय बघितलं होतं आपण, water treatment process आपल्याला करायचे का, तर for the treated untreated water to the treated water आपल्याला water काय करायचं आहे, raw water चं purify water बनवायचं आहे. For what purposes, तर end users ला काय मिळालं पाहिजे, water जे आहे ते acceptable मिळालं पाहिजे, drinkable मिळालं पाहिजे. That is the main aim of the water treatment plant. That water should be fit for the end users. Next point we have seen, that is the water should be safe. त्याला color, dissolved gases जे water मध्ये आहेत, that should be removed from the water. Aesthetically असलं पाहिजे, म्हणजे काय, dissolved gases असतील, turbidity water असेल, त्यामध्ये suspended matters असतील, तर ते सगळे आपल्याला काय करायचे, तर remove करायचे आहेत. आणि for the end users, water should be at a reasonable cost. आपल्याला provide करायचे. That are the objectives of water treatment. After that, we have seen some of the IS Indian standard for the drinking water purposes. There are some of the desirable value, some of the expected value. That part we have seen in the last lecture. Okay. Next one is there will be a drinking water plant. How to how to make the water, clean water from the raw water to the last process. All processes are here, from the screening, aeration, coagulation, flocculation, sedimentation, and last one is the filtration and chlorination and the disinfection. या सगळ्या प्रोसेस आहेत त्या ठिकाणी for the making the water as a untreated water to the treated water. After that, these are the processes. Screening, aeration बघितलं, screening आपल्याला कसं करायचं आहे ते आपण बघू. नंतर functions of each and every compound.
प्रत्येक कंपोनंटचं काय फंक्शन आहे ते बघितलं. स्क्रीनिंग बघितलं आपण. स्क्रीनिंग मध्ये काय करतो आपण, जे वुडन प्लॅंक आहेत, जे काही त्यामध्ये वुडन प्लॅंक असतील, काही कपडे असतील पाण्यामध्ये अवेलेबल, काही फिश असतील, तर ते आपल्याला काय करायचे, ते रिमूव्ह करायचे फ्रॉम द स्क्रीनिंग प्रोसेस. का तर हे रिमूव्ह केले तर वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये जे काही पाईप्स आहेत, पंप्स आहेत, त्याच्यावरती त्याचा डायरेक्ट इफेक्ट होणार नाही. त्या सो दॅट स्क्रीनिंग प्रोसेस इज कम हिअर. एरिएशन युनिट, एरिएशन का करतो आपण, फ्री फॉलिंग ऑफ वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, water air that will be in contact with the air so that oxygen from the air is involved into the water and dissolved gases from the water will be getting removed from the water. That are the carbon dioxide सारखे जे काय आहेत त्यांचा कंपोनंट वॉटर मध्ये ते काय होतील, रिमूव्ह होतील. एरिएटर्स वेगळे आपण वापरले फॉर द एरिएशन प्रोसेस. ग्रॅव्हिटी एरिएटर, फाउंटेन एरिएटर, डिफ्युजर एरिएटर आणि द मेकॅनिकल एरिएटर. डिफ्युजर एरिएटर आपण त्यामध्ये फर्स्ट बघितला तो कॅस्केड एरिएटर, त्यालाच ग्रॅव्हिटी एरिएटर म्हणतात. फ्री फॉलिंग ऑफ वॉटर आपण ह्या ठिकाणी बघितलं, ठीक आहे. त्यामध्ये लार्ज एरिया ऑफ वॉटर इज एक्सपोज टू द ऍटमॉस्फिअर अँड सो दॅट काय होणार त्या ठिकाणी वॉटर मध्ये एअर आहे, ते एअर मधला जो ऑक्सिजन आहे दॅट विल बी इन्व्हॉल्व्ड इन टू द वॉटर अँड दॅट इज द एरिएशन प्रोसेस. आफ्टर दॅट डिफ्युज्ड एअर, यामध्ये डिफ्युज्ड एअर किंवा त्याला इंजेक्शन एअर असं म्हणतात, एरिएटर असं म्हणतात. तर यामध्ये ब्लो होल्स असतील, पाईप्स असतील किंवा त्या ठिकाणी प्लेट्स असतील, त्याच्या थ्रू डाउनवर्ड डिरेक्शन थ्रू आपल्याला काय केलं जातं, वॉटरमध्ये एअर बबल सोडले जातात. त्यामुळे दॅट इज नथिंग बट अ डिफ्युज्ड एरिएटर, ऑक्सिजन इन्व्हॉल्व केलं जातं. नेक्स्ट वन इज अ स्प्रे एरिएटर. हा कॉन्टॅक्ट एअर आपल्या एक्सपोजरशी रिलेटेड, त्यामध्ये स्प्रे केलं जातं वॉटर, त्यामुळे एन्व्हायरमेंट मधला जो ऑक्सिजन आहे तो वॉटरमध्ये काय होतो, इन्व्हॉल्व होतो. मेकॅनिकल एरिएटर, त्यामध्ये पॅडल्स थ्रू काय केलं जातं, मेकॅनिकल हे केलं जातं, मिक्सिंग केलं जातं बाय द पॅडल्स, सो दॅट कलर ऑफ वॉटर तो काय होतो, रिमूव्ह होतो. सेकंड वन काय आहे की या ठिकाणी डिझॉल्व गॅसेस आहे ते पण रिमूव्ह होतात. आफ्टर दॅट कॉग्युलेशन प्रोसेस. कॉग्युलेशन मध्ये काय बघितलं आपण, कॉग्युलेशन मध्ये जे काही अलमनाचा जो काही कंपोनंट आहे दॅट इज द प्युरिटी. आपण काय यूज करतो तर या ठिकाणी फॉर द कॉग्युलेशन प्रोसेस मध्ये नक्की काय होतं तर या ठिकाणी जे पार्टिकल, जे काही सॉलिड पार्ट, त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आणि पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल दे विल ऍक्ट विथ इच अदर, आणि मास त्याचं वाढतं, आणि मास वाढल्यानंतर दे विल गो डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बेड, दॅट इज द coagulation process. After that there is a different coagulants are used. You can see this coagulant aluminum sulfate, Al2SO4 thrice, ferrous sulfate, ferric sulfate, ferric chloride and lime. Such a coagulant we can use into the water. फ्लॉक्युलेशन मध्ये काय होतं की फ्लॉक्युलेशन मध्ये रॅपिड मिक्सिंग केलं जातं, परत ते मिक्सिंगचा रेट आहे तो कमी केला जातो, आणि ऍट द लोअर मोस्ट पार्टला जो काही स्लज कमी झालेला आहे ऍट लो स्पीड दॅट विल बी कलेक्टेड इन टू द चेंबर. नेक्स्ट वन इज सेडिमेंटेशन बेड. सेडिमेंटेशन बेड मध्ये काय केलं जातं, वॉटर पूर्ण एकदम कॉन्स्टंट लेवलला हे केलं जातं, रेस्ट के पोझिशन मध्ये ठेवलं जातं, जेणेकरून वॉटर मध्ये जे काय सस्पेंडेड मॅटर आहे फ्लॉक्स बनवून ते काय होतील, लोअर मोस्ट पार्टला जातील. दॅट इज, आणि परत आपण सेडिमेंटेशन बेड थ्रू आपण काय करणार आहोत, दॅट ऑल स्लज विल कलेक्ट, ऑल सॉलिड पार्टिकल्स विल कलेक्ट फ्रॉम दिस सेडिमेंटेशन प्रोसेस ओनली. या ठिकाणी वेगळ्या टाईपचे टँक आहेत. पहिला आहे तो रेक्टँग्युलर, सर्क्युलर, हॉपर. तर काय करायचं आपल्याला, बाय दिस इनकमिंग आणि आउटगोईंग जो आउटफ्लो आहे तिथून रॉ वॉटर इम्पोर्ट करायचं आहे, आउटफ्लो पासून क्लीन वॉटर आपल्याला काय करायचं, आउटफ्लो करायचं आहे, आणि सर्ज डिस्पोजलसाठी त्या ठिकाणी काय असणार आहे, ओपनिंग असणार आहे, तर त्या थ्रू आपण स्लज कलेक्ट करू शकतो. इन दिस वे देर आर दी 3 टाइप्स ऑफ द सेडिमेंटेशन टँक. फिल्ट्रेशन प्रोसेस आपण आताच बघितली. फिल्ट्रेशन आतापर्यंत जेवढ्या काही प्रोसेस आहेत अप टू द सेडिमेंटेशन, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण सॉलिड पार्टिकल रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. इफ अगेन देर आर दी सम ऑफ द पार्टिकल्स आर अवेलेबल देन वी कॅन गो फॉर द फिल्ट्रेशन प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर बाय युझिंग द सँड और द ग्रॅव्हल्स वी कॅन रिमूव्ह द पार्टिकल, सॉलिड पार्टिकल किंवा फाईन पार्टिकल यामधून यूज केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. कसं तर बाय द स्लो सँड फिल्टर और द ग्रॅव्हिटी सँड फिल्टर, बाय युझिंग द रॅपिड और द स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. यामध्ये जे काही 2 डायग्राम्स आहेत, स्लो सँड आणि ग्रॅव्हिटी सँड फिल्टर, ह्याच्या काय डायग्राम तुम्हाला विचारल्या जाऊ शकणार नाही. ओनली यू शुड नो द व्हॉट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस. डिसइन्फेक्शन, क्लोरिनेशन मध्ये बॅक्टेरिया रिमूव्ह करायचा आहे. क्लोरिनेशन मध्ये क्लोरीन ऍड केलं जातं वॉटर मध्ये. वॉटर सॉफ्टनिंग बघितलं आपण, वॉटर शुड बी सॉफ्ट, ड्रिंकिंग साठी वॉटर सॉफ्ट पाहिजे. जर वॉटर हार्ड असेल तर ते वॉटर, बोरवेलचं वॉटर असेल तर दॅट वॉटर इज हार्ड वॉटर. त्यामध्ये मग कुठले कॉम्पोनंट असतील तर त्या वॉटरला आपण हार्ड म्हणणार आहोत, तर बायकार्बोनेट्स, कार्बोनेट, सल्फेट
and the calcium chloride, magnesium chloride. Such a types of the gases are available into the water. Such a types of the components are available into the water. Then that water is a hard water. So for reducing this hardness of water, there are the two types: permanent hardness and the temporary hardness. हे कसे रिमूव्ह करणार आपण? परमनंट आणि टेम्पररी हार्डनेस मध्ये काय असतं? They are caused by dissolving the bicarbonates of calcium and magnesium. Permanent hardness मध्ये dissolved chlorides and sulfates of calcium, magnesium, ferrous and the aluminum हे component असतील तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत permanent hardness. After that there are the removal of hardness. How to remove this hardness? तर by the boiling. जर टेम्पररी हार्डनेस असतील, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम असतील तर ते आपण रिमूव्ह कसे करणार आहोत? बाय द बॉइलिंग प्रोसेस, बाय ऍडिंग द लाईम. आणि जर परमनंट हार्डनेस असतील तर देयर आर दी डिफरंट मेथड्स लाईक द लाईम सोडा प्रोसेस, जिओलाइट प्रोसेस, डिमिनरलायझेशन और डिआयोनायझेशन प्रोसेस. तर इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा फिनिश झालेला आहे. ओके. If you have any doubt, you can ask me. समजलं का सगळ्यांना? वॉटर ट्रीटमेंट प्लांट. All of you getting? बोला पटपट मुलींच्या मध्ये. त्या असाइनमेंटचं पण सांगा ना. ओके, आत्ताच सांगते, थांबा ते स्टॉप शेअरिंग करते. What are the different types of the aerators? Gravity aerator. Gravity aerator. Next. Fountain aerator. Fountain aerator. Next. Spray aerator. Spray Laser aerator. Mechanical aerator. Mechanical aerator. ओके. कोण सांगेल का मला मेकॅनिकल एरेटर मध्ये आपण काय करतो? मिक्सिंग केलं जातं ना, मग कुठल्या टाइपचं? स्लो मिक्सिंग, रॅपिड मिक्सिंग. मिक्सिंग करून काय केलं जातं त्यामध्ये? ऑर्डर किंवा कलर जे डिझॉल्व गॅसेस आहेत ते रिमूव्ह केले जातात. ठीक आहे. एरिएशन म्हणजे काय नक्की? जास्तीत जास्त वॉटरला ऍटमॉस्फिअर. Bringing water maximum contact with air. ओके. मॅक्झिमम वॉटर काय झालं पाहिजे? लार्ज एरिया ऑफ वॉटर इज एक्सपोजर टू द ऍटमॉस्फिअर. ओके. नेक्स्ट. व्हॉट इज द सॉफ्टनिंग? रिमूव्हिंग हार्डनेस. रिमूव्ह हार्डनेस. ओके. वॉटर सॉफ्ट बनवायचंय टू रिमूव्ह द हार्डनेस. नेक्स्ट मला सांगा सगळ्या प्रोसेस वन बाय वन कोण सांगते मला फ्रॉम लास्ट फर्स्ट टू एंड पर्यंत? पहिली प्रोसेस कुठली? वॉटर ट्रीटमेंट Aeration. नाही. पहिली स्टेप कुठली आहे आपली? फर्स्ट स्टेप वॉटर आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये एंटर करायचं आहे, त्याच्या पहिली स्टेप कुठली असते? बोला पटपट. स्क्रीनिंग. स्क्रीनिंग करतो की नाही आपण? Yes, ma'am. हा, स्क्रीनिंग इज द फर्स्ट. सेकंड कुठली आहे मग? एरिएशन. हा. थर्ड वन Filtration. Coagulation. कोअग्युलेशन. फोर्थ वन Flocculation. फ्लॉक्युलेशन. पुढे नेक्स्ट वन Sedimentation. सेडिमेंटेशन. नेक्स्ट वन Filtration. फिल्ट्रेशन. नेक्स्ट वन Disinfection. डिसइन्फेक्शन. आणि लास्ट वन Storage. क्लोरिनेशन. क्लोरिनेशन नंतर काय करणार आहे आपण? स्टोरेज प्लांटला वॉटर स्टोअर करणार आहोत आणि लास्टला आपण वॉटर आहे ते काय करणार आहोत? डिस्ट्रीब्युशन. वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू वॉटर डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. दॅट इज द वॉटर ट्रीटमेंट प्लांट. ठीक आहे. समजते सगळ्यांना? Yes, ma'am. हा. हार्डनेस टाइप कुठले कुठले आहेत? व्हॉट आर द टाइप्स ऑफ हार्डनेस? Temporary, permanent. टेम्पररी कशामुळे होतात? Bicarbonates. Bicarbonate of calcium and magnesium. बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम आणि हायड्रोजन. आणि परमनंट हार्डनेट्स आर बिकॉज ऑफ Chloride. Sulfate and chloride of Sulfate. calcium and magnesium. Calcium, aluminum. ओके. दिस ऑल आर कंटेंट अवेलेबल इन टू द हार्डनेस. बरं. वॉटर आता कुठलं वॉटर आहे ते आपलं हे असू शकतं, हार्ड असू शकतं. बोरचं वॉटर, बोरवेलचं वॉटर आहे ते हार्ड आहे ऍज कम्पेअर टू मग वेल असेल त्या ठिकाणी किंवा नदीचं पाणी असेल. ठीक आहे. नेक्स्ट. हाऊ टू रिमूव्ह हार्डनेस? टेम्पररी हार्डनेस.
Ionization. By boiling water. Boiling. ओके, बाय बॉइलिंग ह्यामध्ये येतं. ठीक आहे. नेक्स्ट वन, IS स्पेसिफिकेशन जे दिलेलं आहे ते थोडं लक्षात ठेवा. ड्रिंकिंग वॉटरचं त्याच्यावरती एखादा MCQ विचारू शकतात. ओके. डिसइन्फेक्शन इज नोन ॲज. Chlorination. डिसइन्फेक्शन इज नोन ॲज Sterilization. Okay, sterilization. Sterilization. Chlorine is added to the water is known as Chlorination. Chlorination. okay. Fountain aerators are known as spray aerators. Dash aerators are known as gravity aerators. Cascade aerator. Okay, cascade aerator. Boiling of water, hardness is removed by boiling of water is known as Temporary hardness. okay. Aeration process is for first one is a remove the color, remove the dissolved gases, remove the odor, and last one Remove is the the dissolved gases. last one is the all of the above. All of the above. ठीक आहे. म्हणजे येतात तुम्हाला सगळ्यांना आन्सर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आपली ISC पण आहे ना, तर त्यासाठी आपल्याला थोडा नोट्स द्या मॅडम ह्याला. ओके. तुम्हाला नोट्स पण लिहून दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणखी तुम्हाला लिंक वर शेअर करते मी तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये. सिलेबस काय मॅडम? सिलेबस अजून एक पॉइंट कव्हर करूयात की आपण. आपला सोर्सेस ऑफ वॉटर एक सिंपल पॉइंट आहे, तो होईल एका लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर मग आपल्याला डॅमचे बघायचे, कॉम्पोनंट ऑफ डॅम्स काय असतात, तो एक आहे. म्हणजे हा चॅप्टर आपला जवळपास कम्प्लीट होईल. किती 4 तारखेला, किती तारखेला टेस्ट आहे आपली? 4 तारखेला ना. ठीक आहे. असाइनमेंट नंबर 2 नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला देईन मी. त्यानुसार असाइनमेंट नंबर 1 गुगल फॉर्म मध्ये सगळ्यांनी अपलोड करायचे आहे. असाइनमेंट नंबर 2 जी आहे ती मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला देईन. तर त्याची पण तुम्हाला जास्त टाइम नाही, 2-3 दिवसामध्ये लिहून मला पूर्ण PDF करून ते सेंड करा. त्याच्या थ्रू तुमचे ICA चे मार्क दिले जातील, टर्मवर्कचे मार्क. ओके. थँक्यू ऑल.